नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या 14 ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही आपल्या पोटाच्या आतमधून उशी घालते आणि ती प्रेग्नेंट असल्याचे राघवला दाखवते। तेव्हा सिंधू ही राघवला म्हणत असते की नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव आणि सिंधू आपल्या रूममध्ये असतात। सिंधू मस्त प्रेग्नेन्सीचे नाटक करत उशी आपल्या पोटाशी धरते आणि राघवला म्हणते की राघव सर लवकर इकडे या। आणि तर राघव म्हणतो की आलो मॅडम, आम्ही तुमच्या सेवेत कायम आहोत। तर लगेच सिंधू खुश होऊन म्हणते की राघव सर आपले बाळ लवकरच येणार आहेत। तर राघव विचारतो की कसे, तर सिंधू म्हणते की हे असे। तर पिलो काढत सिंधू आणि राघव खूप हसू लागतात। राघव म्हणतो की सिंधू, तू ही जी काही उशी पोटाला लावली होती ना, खरंच तू खूप गोड दिसत होती। तर सिंधू म्हणते की राघव सर मी गोडच आहे, मग मी सुंदरच दिसणार ना। सिंधू म्हणते की राघव सर मी आज खूप खुश आहे, कारण आज मला असे वाटते की माझे डोहाळे जेवण आहे। राघव म्हणतो की सिंधू अगं मग तुझेच हे डोहाळे जेवण आहे आणि आपली फॅमिली आता लवकरच पूर्ण सुद्धा होणार। राघव आणि सिंधू आपल्या बाळाची स्वप्न बघू लागतात। त्यानंतर सिंधू ही मधूसाठी एक साडी घेऊन येते आणि राघवला ती साडी दाखवते। तर सिंधू म्हणते की राघव सर मधुताईंना साड्या खूप आवडतात, म्हणून मी त्यांच्या डोळा जेवणासाठी ही साडी आणली। राघव म्हणतो की सिंधू हा तर तुझा फेवरेट कलर आहे, मग ही साडी तू स्वतः का ठेवली नाही आणि तूच नेस ना। तर सिंधू म्हणते की राघव सर माझे डोळे जेवण नाही, कारण मी प्रेग्नेंट नाही। राघव म्हणतो की कोण म्हणतं की तुझे डोळे जेवण नाही। राघव म्हणतो की कोण म्हणतं तुझे डोळे जेवण नाही, मी स्वतः आज तुला डोळे जेवणाच्या कार्यक्रमाला तयार करणार। सिंधू म्हणते की राघव सर मी ऑलरेडी तयार झाले। राघव म्हणतो की नाही, म्हणून राघव सिंधूच्या हाताला धरतो आणि तिला आरशापुढे नेऊन खूप छान असा सुंदर तयार करतो। खूप छान असा राघव सिंधूला तयार करतो आणि सिंधूचे रूप बघून ते एकमेकांच्या बघतच असतात आणि रोमॅन्टिक झालेले असतात। त्यानंतर इकडे मोठी काकू आणि रत्नाकर म्हणतो की इतका मोठा कार्यक्रम आणि राघव सिंधू कुठे आहात। तर ऋतुजा म्हणते की त्यांचे काय सांगावे, ते दोघे एकमेकांमध्येच मग्न असतात। तर मधूचा खूपच जळफळाट होतो। त्यानंतर राजश्री त्यांना बोलवण्यासाठी येत असते। तर सिंधू राघवला म्हणत असते की आता इथून पुढे मला दोन बाळांची काळजी घ्यावी लागणार, एक म्हणजे एक छोटं बाळ आणि एक म्हणजे हे मोठं खोडकर बाळ। राघव म्हणतो की सिंधू तू पण। सिंधू म्हणते की नाही, मी खोडकर नाही आणि मी तुम्हाला जगातली एक बेस्ट अशी आई होऊन दाखवणार। राघव म्हणतो की सिंधू मला समजतं, तू सर्व काही बेस्टच करणार। राघव म्हणतो की एक गोष्ट क्लिअर आहे, जेव्हा बाळ येईन पण तू माझ्याकडे दुर्लक्ष करणार। सिंधू म्हणते की राघव सर असे काही होणार नाही, मी दोन्ही बाळांची काळजी अगदी व्यवस्थितपणे पार पाडणार। राघव म्हणतो की सिंधू कशी काळजी घेणार, म्हणून तो सिंधूला उचलून घेतो आणि सिंधूच्या ओठांचा किस करण्यासाठी लागतो। तेवढ्यात राजश्री त्यांना बोलवण्यासाठी आलेली असते आणि ते सर्व दृश्य बघून राजश्री मात्र खूपच लाजते आणि तुम्हाला दार बंद करून सुद्धा घेता येत नाही का, असे प्रेमाने म्हणते। तर राघव सिंधू खूपच लाजतात। तर राघव हा सिंधूच्या हाताला धरून सिंधूला बाहेर घेऊन येतो। तर सिंधूने आपल्या पोटाशी ती पिलो धरलेली असते। तर सिंधू राघव एकमेकांच्या मिठीत बाहेर येतात। तर मधू ते सर्व दृश्य बघून खूपच जळते आणि सिंधूला म्हणते की राघव, सिंधूला काय वाटतं की प्रेग्नन्सीची काही चेष्टा वगैरे आहे का। राघव म्हणतो की मधू तुला इतकी चिडायला काय झाले, सिंधू तर खूपच सुंदर दिसते। रत्नाकर सुद्धा म्हणतो की अगं सिंधूचे पण डोहाळे जेवण आहे ना, मग सिंधू खरंच खूप सुंदर दिसते। रेश्मा म्हणते की खऱ्या बाळाची आई तर ही सिंधूच आहे। मधू म्हणत असते की नाही, आणि ही सिंधू कायम सर्वांना खोटं सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ती खरी आई नाहीच। रेश्मा म्हणत असते की त्या तर खूपच सुंदर दिसतात आणि त्या तर आई आहे खऱ्या बाळाच्या। सिंधू म्हणते की मधुताई तुम्हाला मी खोटे पोट लावलेले आवडले नाही, मग मी ते पोट काढून घेते, म्हणून ती उशी बाजूला काढते आणि मधुताई तुम्ही चिडू नका असे म्हणते। राजश्री म्हणते की अगं राणी इतकं नाराज नसते व्हायचे, आजचा दिवस सुद्धा तुझाच आहे आणि सिंधूचा पण। सिंधूने खोटं पोट हे काढून टाकले, तुला ते आवडले नाही म्हणून, मग तू आजच्या दिवस फक्त हसायचे, असं नाराज नाही व्हायचे। काकू म्हणते की राणी जे सांगतात ते ऐकायचे आणि आज तू हसायचे।
तेव्हा राघव सिंधूच्या हाताला धरतो आणि तिला सुद्धा झुल्यामध्ये बसवतो। सिंधू आणि राघव एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतात आणि राजश्री, माई आणि काकू ह्या सुद्धा सिंधूचेच औक्षण करतात। तर लगेच काकू म्हणते की सिंधू खरंच खूप सुंदर दिसतेस, म्हणून काकू सुद्धा सिंधूचे औक्षण करते। मात्र मधूचा खूप जळफळाट होतो आणि प्रेग्नेंट तर मी आहे आणि ह्या होते तर सिंधूचे कौतुक, माझा कोणी विचार सुद्धा करत नाही, म्हणून राणी मनोही मन आणखीनच जळते। तर तेथील शेजारील बायका हे सिंधूचे रूप बघून सिंधूला म्हणतात की सिंधू खरंच खूप छान दिसते, सुंदर, आणि तुला कोणी नटवले, राजश्रीने की रेश्माने? तर सिंधू म्हणते की खरं सांगू का, मला राघव सरांनी। तर ती शेजारची बाई म्हणते की अगं काय सांगतेस तू हे? शेजारच्या काकू म्हणतात की अगं डोहाळे जेवण राणीचे आहे आणि राणीपेक्षा सुंदर तर सिंधूच दिसते। तर राजश्री म्हणते की अहो राघवने नटवले तिला। काकू म्हणते की अहो आमच्या सिंधूला आजकाल नटायला खूपच आवडते। राघव म्हणतो की काकू एक मिनिट, आज ना काल हे जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर येणारच। तर लगेच शेजारच्या बायका म्हणतात की अहो कसं की हे बाळ जे काही आहे ना ते राया आणि राणीचेच आहे ना? तर राघव सर्वांसमोर म्हणतो की मधूच्या पोटामध्ये जे काही बाळ आहे ते सिंधूचं आणि माझं आहे। तर त्या बायका म्हणतात की काय सांगता तुम्ही हे सर्व? तर राघव म्हणतो की हो। तर सिंधू राघव एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतात, मात्र मधूचा खूपच जळफळाट होतो आणि ती मनात म्हणते की आता हे बाळ मी 9 महिन्यानंतर सिंधूला देणारच नाही। तर सिंधू आणि मधू ह्या एकमेकींबरोबर बोलत असतात। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।